रामकृष्ण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाम अलंकापुरी रमस्य हस्त्रम पदांबुस्तेज प्रतीक प्रदेशम विदिंद्रादिदेवे सदायस्तुमानं समाधि स्मृतिं भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राधे मेरी श्यामिनी मैं राधे जी को दास जलम जलम मोहे दीजिए श्री वृंदावन को वास जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरु रघुवर विमल जसो बंधु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता कुळची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्राप्त प्रसंगी प्राप्तीस्थळी चिंता रूपे सेवे करता निवडलेला म्हणून याची आत तलार आलेल्या प्रत्येक जगजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वित्राग संपन्न पंचवेद निर्माते देवनिवासी सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी महाराष्ट्र भूषण जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा फार चरणाचा नसून फक्त चार चरणाचा कुळाचा कुळदेवत असणारी देवी त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आजच्या अभंगामध्ये महाराज करून देतात विडल
साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळीच्या पुढाकाराने चालत असला खंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि नाम यज्ञ सोहळ्याची तारीख परमभाग्याने माझ्या वाटेला आली. गेल्या वर्षी माझा 2रा नंबर होता, यावर्षी 3रं केलं. तिसरीच गेली. याचा अर्थ की अजून 2 वर्ष आपण बिनविरोध त्याच्यानंतर पुढे काहीतरी होईल. खूप गोड नियोजन या ठिकाणी सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि भरपूर महिला मंडळ, पुरुष मंडळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित. आपण सर्वजण मंगरुळवाशी फायदा, पण या ठिकाणी नियोजन खूप गोड केलेलं आहे. द्यावे धन्यवाद. तुम्ही हरिभक्त पारायण पंजाबराव भट्टू, हरिभक्त पारायण साहेबराव भट्टू आणि मृदंगाचार्य ज्यांचं इंद्रासारखं वादन आहे असे असणारे एक ज्ञानेश्वर माऊली, हे जगाची माऊली झाली, पण आमचे दुसरे ज्ञानदादा आपल्या एरियाची माऊली. आनंद आहे. आणि त्याच्यानंतर हरिभक्त पारायण महाराज, हरिभक्त पारायण आमचे भगवान बापू सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व लहान महाराज महाराज पुतळे आणि जे तिन्ही लोकांमध्ये हिंडणारे आहेत, ज्याचं नाव आपण नारायण म्हणतात, त्या नारायणाला आपण अजून पाहिलं नाही, पण जे गावोगावी येऊन सप्त्यामध्ये गायन करतात आणि आपल्या गावात आपण गेले पाहिजे, आपल्या पंचकोशीत प्रत्येक ठिकाणी आपण हजर राहिले पाहिजे, असे असणारे हरिभक्त पारायण नारायण महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या. सर्वच मंडळी या ठिकाणी गोड आहे. युट्यूब चॅनल जे आपलाच आहे, कॅमेरे बदलले फक्त, माणसं आपलेच आहेत. तर सर्व मंडळी या ठिकाणी गोड आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा आपल्या गावातलीच आहे. शिवदरा खूप गोड आहे, त्यांच्यासाठी सगळे नियोजन या ठिकाणी सगळं फटामटाने आपण खूप चांगलं केलेलं आहे. तुम्ही म्हणत आहात की अल्पसा पर्याय द्या, नेत्याला पाडणं की निवडून आणणं या कार्यकर्त्याच्या हातात असतं. त्याच्यामुळं आम्ही काही सांगू द्या, तुम्हाला गोड वाटतं, पण यांना गोड वाटलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. सर्व नियोजन या ठिकाणी कीर्तन चालू असताना आपले काही सूचना आहेत, त्या सूचनेचं प्रत्येकाने पालन करायचं. मग जी वस्तू जिच्यासाठी आहे तिचा उपयोग तिच्यासाठी झाला पाहिजे, बरोबर ना? तुम्हाला काय सुतक पडले का? बोला घरी तर हे तर जरा पेशंट बोला. मग ज्या गोष्टी तिच्यासाठी आहे तिचा उपयोग तिच्यासाठी झाला पाहिजे. माहिती कशासाठी आहे? माझा आवाज तुमच्यापासून पोहोचण्यास. हे जर होत नसेल नाही वाया लागेल. तुम्ही वेळातून वेळ काढून कीर्तनाला आले, येथे येऊन टाळी वाजून भजन नाही केलं, तुमचं येते येणं वायाला गेलं. एवढ्या लांबून महाराजाला कीर्तन चांगलं नाही झालं, पैसा वायाला गेला. मग जी गोष्ट तिच्यासाठी आहे तिचा उपयोग तिच्यासाठी झाला पाहिजे, बरोबर ना? मग नरदेह कशासाठी आहे? देही दिला देह, देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना
पोटात असत. साऊंड वाले दादा, त्या गायनाचार्याच्या होटात असत. ज्या गायनाचार्याच्या होटात असत ते आमच्या मृदंगवाल्याच्या बोटात असत. पण जे मृदंगवाल्याच्या बोटात असत ते मंगरुळवाल्याच्या नोटात असत. खूप गोड महाराज टाळी वाजवा. एखादी म्हणली ना असं छान टाळी वाजवा म्हणलं काय टाळ्यासाठी शिल्लक ठेवायले कधी. नेमकं टाळी वाजवा बंधन काय ना, नुसतं हाताला ठाणायचं. मग जी वस्तूची जरूरत त्याच्यासाठी उपयोग त्याचा झाला पाहिजे. मग नरदे कशासाठी दिलेला आहे? भजनासाठी दिलेला आहे. पण आपण भजनच करतो कुठं सप्ताह तेवढं भजन. अहो बाहेर गावून येऊन काही लोक आपल्या गावात भजन करतात, पण इथली तरुण मंडळी सगळी नोकरीला लागली. काही तर लांबच उभा टाकून हो ना का लगेच शंका घेऊन ते करायचं होतं. कशी निघाले आता जा. नाही पुढे आली असं काय नाही हो. पण सर्वच मंगळवासला एवढं सांगणं आहे. अहो तरुणा भाग्यवंत तरुण माणसाचं काम आहे हो. आणि ज्याच्या गावी तरुण माणसं पुढाकार घेऊन कार्यक्रम करायचा आहे ना, त्या त्या गावी सप्ताह एकच नंबर होत आहे. आम्ही पाहता, आम्ही रोज कीर्तनच करणार. या तुम्ही म्हणशाल तुम्ही रोज कीर्तनच करता, तुम्हाला कामच तेवढं आहे. आम्ही कीर्तनच करता. लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष कीर्तन बंद होते. आम्ही काय धोत्रे कीर्तनच केलं. पण लक्ष देऊ नये का? मग हे शरीर कशासाठी दिलेलं आहे? भजनासाठी दिलेलं. असं आमच्या एका गावातल्या बाईला सांगितलं मी, माय भजन करू चला, दिंडीला जाऊ, पंढरपूरला जाऊ. ते बाई म्हणते महाराज तुमच्यासारख्या मोकळी या 3 पोरी आहेत, 3 दोघींचं झालं, एकदा का तिसरीचं झालं, तुमच्याच मोकळी झाली. माय तो कशाची मोकळी होती? पहिलीचं लग्न लाव, तिसरीचं लग्न लावून देते तर पहिली बाळातपणाला येते. पहिली बाळातपणाहून जाती दुसरी ऑपरेशनला येते, आणि दुसरी ऑपरेशन होऊन जाती तिसरी फारकत घेऊन दुःख बांधवडी आई हा सुखाचा विचार. संसारात सुख सोडा हो, पण सुखाचा विचार सुद्धा नाही. विषय तो विषयाचा परिपाडू, कडू विषय तो गोडू. हा जो गोड परमात्मा आहे ते कडू लागतं, पण जे विषय आहे ते आपल्याला गोड लागतं. मग लक्ष देऊन ऐका. हाताने टाळे मुखाने नाम एवढंच तुमच्याकडे तासभर का. प्रत्येकाने भगवान नामचिंतन करायचं पहिली सूचना. आणि दुसरी सूचना अशी आहे, कीर्तन चालू असताना मध्येच कोणी बडबड करायचं नाही. जो कीर्तनामध्ये बडबड करतो त्यांचा जन्म कशा कीर्तन करती बडबड बेंडुक होऊन येईल जन्मा. तुम्ही ठरवा. बेंडक माहित असतो ना, असं जन्म होतो. त्याच्यामुळे कीर्तन चालू असतं मध्येच कोणी बोलायचं नाही. आणि तिसरी सूचना, भगवंताने एवढं सुंदर आपल्याला शरीर दिलेलं आहे, त्याचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. अहो कीर्तन चालू असताना प्रत्येकाने चित्त देऊन ऐकायचं. जवळी नाही चित्त काय मांडले. अहो चित्त जवळ नसेल ना, चित्त नाही नामी व्हॉट इज प्रेझेंट माइंड ऑफ सेम. शरीराने सगळे माझ्या समोर बसून आहेत, पण कुणाचं चित्त कुठे आहे काही सांगता येईल का? लोक कीर्तनात असे बसतात, महाराज ज्यातून महाराज दिसावं आणि चप्पली दिसावं. कीर्तनाला जाऊन आपली चप्पल गेली आवड आहे. काय काय माता मावली तर कीर्तनात आहे पण चित्त येत नाही. मन जाग्यावर ना, घरच्या कुलपाला झटका देऊ नये. अगं माझ्या बडीने निघायला कुलपाला झटका द्यायची. आखं कीर्तन झटक्यातच घालतील. आणि येता बसली तरी माणसं शांत बसत नाही. एखाद्याला खोबाड तरी हाणतील, एखाद्याला चिमट्या तरी घेतील, नाही तर ते काडी घेऊन मॅटला खाली शेदत तरी पडतील. तसं नाही झालं. एखादी बाईने चांगली साडी नेसून माय कोणा दुकानातलं सुता येईल मर ना, कीर्तनात असणं तुला सुतन वितन काय घेतलं. पण चित्त पाहिजे. संसारात लागतो भित्त, परमार्थात लागतो चित्त. आणि परमार्थात नाही ठेवले चित्त की माणसाला होऊ शकतो पित्त. पित्त माहित आहे ना? बरं जाऊ द्या, मुळे आता माहितच नाही.
मग पित्त. त्याच्यामुळे आपण परमार्थात काय ठेवायचं? चित्त ठेवायचं. चित्त परमार्थाचं. अहो चित्त ठेवायला पैसा लागतो का? धन लागतो का? संपत्ती लागतो का? काहीच लागत नाही ना, फक्त मन लागतं. चित्त ठेवायला काय लागतो? मन लागतं. म्हणून एक वाक्य सुचलं बघा, मंदिर तक आना ये तन का विषय, अरे भगवान तक जाना ये मन का विषय. शरीराला आपण मंदिरापासून आणू शकता, पण हे शरीर देवापासून जाऊ शकत नाही. याच्यासाठी मन फार महत्वाचं. तुम्ही म्हणशाल श्रीमंत माणसं मंदिरात जातात. हो, श्रीमंत माणसं मंदिरात जातात. श्रीमंत माणसं मंदिरात जातात, पण 10-10 लाख मागतात तरी समाधान. गरीब माणसं बाहेरच भीक मागतात, 5 दिला तरी समाधान. मग खरा भिकारी कोण? बाहेरचा की आतला? उद्या सकाळी परीक्षा करायची. आपलं म्हणणं असते श्रीमंत माणसं उभ्याने जेवतात. जेवतात श्रीमंत माणसं उभ्याने जेवतात. आपल्याला त्यांचं मूळ माहित नाही. त्याला बसतात येत नाही ना, मूळ येत आहे. उभ्याने जेवतात, बसून कुठे जेवणार? लक्षात नाही का? श्रीमंताचे कपडे वेगळे, गरीबाचे कपडे वेगळे. श्रीमंताची गाडी वेगळी असेल, गरीबाची गाडी वेगळी असेल. श्रीमंताचं राहणं वेगळं असेल, गरीबाचं राहणं वेगळं असेल. श्रीमंताचं घर वेगळं असेल, गरीबाचं घर वेगळं असेल. अरे श्रीमंत माणसाचं या ठिकाणी फिरणं आणि वागणं वेगळं असेल, गरीबाचं फिरणं आणि वागणं वेगळं असेल. पण एक सांगू, ये मौत तेरे इरादे नेक है, तेरे शमशान में अमीर और गरीब का बिस्तरी है. गरीब मरो, त्याला कुठं जावं लागते? शमशानात. एवढं लक्षात ठेवा. मग येतं आपल्याला चित्त ठेवायचं आहे. मी एवढं लांबून तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो. आज कंठस्था नव्हती, तब्येत बरोबर नाही. आजचा लगभग 18वा दिवस आहे कंटिन्यू कीर्तनचा. तुमच्या आशीर्वादाने विडवलं. छोटीशी सूचना आहे, जरा चेहरे फ्रेश ठेवा. धरून आणल्यासारखं बसू नका. काय काय अशीच पाहिजे, जसं काय जरा फ्रेश बसा. जो फूल खिलता है वो जाता है, वो डस्टबिन में नहीं तो मोरी में गटर में पडता. त्याच्यामुळे हस्ते ठेवा. अरे देव द्यायला बसले, तुम्हाला घ्यायला पदर ठेवा. तसं आम्ही द्यायला आलो, घ्या ना. देने पे आया तो इतना देता है, इतना देता है, चप्पड़ फाड़ के देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है. साउंड वाले दादा, इस हाथों की चमड़ी उखाड़ ले जाता है. वाह. देने पे आया तो इतना देता है, इतना देता है. दिन में 3-3 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, इतना लेता है. 2-2 साल लॉकडाउन रखता है, दोतरा बेचने पे मजबूर कर देता है. तो अभी अपना मंगलों का सप्ताह बंद नहीं पड़ता है. देने पे आया तो इतना देता है, इतना देता है. 5-5 साल पद भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है. 2.5 साल में घर में बिठा देता है. त्याला द्यायला जमतो, त्याला घ्यायला जमतो. त्याला देण्यासाठी आलेला आहे, फक्त आपल्याला घ्यायचं आहे. पण तू का म्हणे, तू राग म्हणे, आपल्याला मनाने घ्यायचं आहे. देवाला म्हणत मनवृत्ती काय, देवा तुम्ही मला विडलं. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात, कुळेची हे कुळदेवी. महाराज म्हणतात कुळाचं कुळदेवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे त्यांचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. पण तो ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं. केली ठावी मग ज्ञान करून दिले, म्हणून काय झालं, आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरे झालो, शरण गेलो. शरण जाण्याचा परिणाम मुगविलो संकटी. हा आमच्या माग अनादी काळापासून एक जन्म मरणाचा संकट लागला होता, पण त्या संकटातून आमची मुक्तता झाली. म्हणून महाराज म्हणतात, काल व्याल मुखग्रास त्रास राक्ष हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम अलोकिरेन भासितम. हा प्रत्येकामागे संकट आहे. काळ रूपी सर्प आपल्याला गिळण्यासाठी बसलेला आहे, बरोबर ना? तरी आपल्या डोक्यात बसत नाही. करून किरीस का गाणं सुने का विठ्ठल तसं कळत, म्हणजे हे कळत नाही. नात करते ना काय कळ याच लागते. हॉटेल भाग्यश्री आता कळायचं, लक्षात नाही का? मग या देवीला आणि देवाला हे सहजासहजी नावारूपाला आले नाही. त्याच्यासाठी साधू संताला काय आग्रह धरावं लागतं. करून कळे हरिदास किंवा हा भक्त निराकार नाही.
हरी सी भजे. त्याला आकार उकार मकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा, त्याला आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला आणण्याचं काम कोणी केलं? संतांनी केलं. म्हणून रंग नाही रूप नाही निर्गुण निराकार. ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, ज्याला मकार नाही, ज्याला चकार नाही, चिंटूची पप्पा जरा आवाज द्यावं असा असणारा परमा. वा वा छान आता गोड टाळी वाजवा बाबा. छान छान असं राहू द्या. आता त्याला कमी जास्त करू नका. आधीच कळा नाही तुम्ही येत हे करायचं पण छान आहे. लक्ष द्या नका. ज्याला आकार नाही उकार नाही मकार नाही चकार नाही रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही असा असणारा परमात्मा, त्याला सर्वांग आकाराचं आणायला काम कोणी केलं? संतांनी. याच्यासाठी साधू संताला काय करावं लागलं? करुणी खळे खळ करावं लागलं. हरभऱ्याचं का पुरीचं नाही ना, खळं म्हणजे आग्रह धरावं लागलं. देव नाव रूपाला आला म्हणून भजनात सोपाजला आला नाव रूपा नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. कोण्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुळाचं कुळ देवत असणारी देवी, त्या देवीची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख करून दिली म्हणून मला त्या शरण गेलो म्हणून माझी संकटातून मुक्तता झाली. या सर्व गोष्टी आनंद झाला आणि आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमी नाचू प्रेमे लागलो. संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणे आनंदाचं प्रतीक आहे. आता हे लहान लहान पोरं नाचत आहे बुका लगाव म्हणून की ते खाल्ले जिरो नाही ना. हेच ना नाचणं भक्तीच आहे. इथं नाचणं सुद्धा तुम्हाला गायन जमत नसल, तुम्हाला वादन जमत नसल, तुम्हाला कीर्तन जमत नसल, तुम्ही देवासाठी वेडे होऊन नाचत ते देखील देवाला आवडतं. पण हे नाचणं आनंदाचं आहे. पण पुरुष मंडळी शंका आहे. निवडलेली पार्टी पडलेल्या पार्टीदार जाऊन नाचणं ते नाचणं भक्तीचं असेल का? प्रेमाचं असेल? बरं जाऊ द्या. अजून डॉलर नवरदेवासमोर लहान मोठे पूर्ण असतात. तू नाचणं भक्तीचं असेल का? टाकलेली जिरायची असते. निवडणुकीत नाचणे तिरेच करायचं. लग्नात नाचणे मस्तीच, पण इथं नाचणे भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. त्या नाचण्यामध्ये प्रेम राहिलं पाहिजे. तर एखादी माता माऊली या ठिकाणी उठली. एखादी माता माऊली म्हणली आता नाचा वाटतो महाराज, पण गिराईक धडचा नाही ना. घरी गेलं की म्हणायची लई संतीन झालती. काय काय महिला मंडळ म्हणतात अहो नाचा वाटतो, मालक चांगले आहेत, मालक शब्दाच्या वरी जात नाही. पण आमच्या गावातले लोक चांगले. लोक काय म्हणतील एवढ्याच वाक्यामुळे जीवनातले बरेचसे स्वप्न अधुरे राहतात. आपण जगासारखं जगायचा प्रयत्न केलं की मनाला त्रास होणार, आणि मनासारखं जगायचा प्रयत्न केलं की जगाला त्रास होणार. तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जगायचं आहे. अरे साधू संतांच्या वृत्तीने जगणारे लोक आहेत, हिमालयात सुद्धा सुखी आहेत. का? त्यानं जगाचा नाही मनाचा विचार केला. तसं तुम्ही मनाचा विचार करा, दुःख देणार की लोक देणार. जग काही म्हण जगाचं ऐकल्यानं आपलं कधीच भलं होत नाही. एक छोटासा दृष्टांत आहे बघा, लक्षात नाही का? असंच एक म्हण. दोघं बाप लेक होते आणि त्यांच्याजवळ एक गाढव होता. ज्ञानेश्वर दादा मोबाईल होता गाढव. मग त्याच्याकडे गाढव होता. मग ते काय केलं, म्हातारा गाढवावर बसलं, हातामध्ये गाढव घेतलं, निघालं. पहिलं गाव लागलं. पहिल्या गावाले लोक म्हणू लागले चादर झालं, मुलगा खाली चढायला आणि यानं गाढवावर बसलं. मग त्यानं उतरलं मुलाला बसलं. दुसऱ्या गाव लागलं. दुसऱ्या गावात लोक म्हणाले जान जवान पोठ्या दिसतो, म्हातारा माणूस खाली चालायला काय आकली मुलगीचं पत आहे की. मग दोन्ही गाडवावर बसले. तिसऱ्या गाव लागलं.
तिसऱ्या गावातले लोक म्हणून लागले आ बाबा बघा 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 लोकाला काय माणुसकी नावाची चीज राहिलीच नाही हो. एका गाडवावर दोघं बसायला किती अत्याचार आहे. कोणी उतरले आणि गाडव हातात घेऊन चल चौथं गावला. चौथ्या गावातले लोक म्हणून लागले काय लोकात डोके लोकाला नाहीतच. उपयोग घ्यायची वस्तू असताना उपयोग घेत नाही. तुम्ही काही करा जग आपल्याला त्रास देणार. जगाचा विचार केल्याने आपण कधी सुखी राहणार नाही. मग आपण थोडं मनाचा विचार करा ना. म्हणणारे लोक म्हणतात मला वाढलं मला वाढू दिला 5-50 रुपये काय बघा. आपण सगळे शेतकरी माणसं वाढ द्या 700 रुपये किलो आहे. अजून कुठे जियात नाही कुठं तक्रार नाही. 700, 750, 800 झाली तरी तक्रार काय 100 रुपयाला आहे. अजून कुठे तक्रार. भाजी वाढलेली दिसत हे वाढलेलं दिसत. तुम्ही भाग्यवान तुमच्या गावात भटे हात विडल. उत्तर देत कारण मला इथून जायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि मी काय म्हणत होतो लक्ष द्या. मग तशी आपली भक्ती असली पाहिजे मनाचा विचार करायचा. आजच एक छोटीशी गोष्ट सांगतो लक्ष दे नाही का. एकदा काय झालं रावणाचं युद्ध झालं. रावणाचं सैन्य सगळं मारण्यात आलं. रावण मारण्यात आलं आणि प्रभू श्रीराम सीतामातेला घेऊन अयोध्यामध्ये आले. आणि अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर सीतामाता प्रभू श्रीरामाला प्रत्येकाने ज्याने जशी जशी कामगिरी पार पाडली प्रत्येकाला बक्षीस द्यायचा कार्यक्रम चालला. प्रत्येकाला बक्षीस दिलं मात्र हनुमंतरायला काहीच दिलं नाही. मग हनुमंतरायला काय दिलं नाही सीतामातेला लक्षात आलं. सीतामातेला राग आलं. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते प्रभू अहो ज्यानं सगळ्यात मोठी कामगिरी पार पाडली असे असणारे हनुमंतराय याला तुम्ही अजून काहीच दिलं नाही. त्यावेळेस प्रभू म्हणते त्याला देवा असं माझ्याकडे काही नाही मग मी देऊ का. सीतामातेला प्रभू रामचंद्र म्हणतात मग दे. मग सीतामातेने काय केलं बहुमूल्य नवरत्नाचा हार. प्रसन्न झाल्यानं माणसाला काही देऊ शकतो. प्रसन्नतेच्या विषय एकाच सहज दवाखान्यात डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब पोट दुखतो काहीतरी इलाज करा. डॉक्टर म्हणले अरे केव्हापासून दुखतो. त्याला म्हणलं समोरच्याने बंगला बांधला तेव्हापासून दुखतो. दुसऱ्यात चांगले झाले आपल्याला कधी पावत नाही. राहू दे आपले जाते. मग असे असतात लक्ष देणे. मग प्रभू श्रीरामानं त्या ठिकाणी बहुमूल्य रत्नाचा हात त्याला दिल्याच्या नंतर सीतेमातेनं त्यानं गळ्यात घातल्यानंतर परत काढलं आणि मन्या फोडायचं पाहायचं. मन्या फोडायचं पाहायचं. सीतेमातेला राग आलं. सीतेमाते म्हणते मनी फोडून काय फेकून देतात काय पाहता. ते म्हणते याच्यात मी राम पाहतो. मन्यात कुठे राम असते याच्यात राम नाही. मग याचं माझ्या जवळ काम फेकून दिलं. जो नहीं राम का वो नहीं किसी काम का. अरे जिंदगी जब तक फुर्सत न मिलेगी काम से एक दिन ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे काम किया जाएगा और संतों के साथ रहोगे तो राम किया. एक नाम तारिये बाकी सब दुकानदार. काहीच मागितलं नाही. मग लक्ष द्या सीतेमातेला राग आलं. सीतामाता म्हणते मग तुझ्या देहात राम आहे का. मला फाडली छाती ना हो. फाडून आपली छाती दाबीने पंचा प्राणे कमकाने बोला बोला जय जय हनुमान. कमकाने बोला बोला जय जय हनुमान. फाडली छाती कमकाने बोला बोला जय जय हनुमान. कमकाने बोला बोला जय जय हनुमान. बोला जय जय प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं. सीतामातेचं दर्शन झालं. लक्ष्मण रायाचं दर्शन झालं. इथं जर एखाद्याची छाती फाडली
नुसत्या विमान गोवा तंबाखू त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. एखाद्या महाराजाची छाती पाडली दण पाकिट दुसरं काही निघणार नाही. पण काही मागितलं नाही हो. का मागितलं नाही? प्रभू श्रीराम प्रसन्न झाले. प्रभू श्रीराम म्हणतात तुमची इच्छा नाही ना, पण माझी इच्छा आहे म्हणून मागा ना. तर सामंतराय म्हणले मला काहीच नको जी. पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो. मला काहीच गरज नाही हो. रामनामाचं आम्ही धन्य मिळवलं. दुसरं काहीच गरज नाही. काहीच मागितलं नाही. पण रामाचं मंदिर नाही, पण प्रत्येक गावात या पट्ट्याचा प्लॉट आहेच. प्रसन्न झाल्याने काही विजयाला लक्ष नाही का. मग याच्यासाठी साधू संताला काय करावं लागलं? आग्रह धरावं लागलं. इथं जर एखादी बाई लक्ष देऊ नये का, इथं जर एखादी बाई नाचायला उठली ना, म्हातारी बाई असेल 60-70 वर्षाची, बाया चांगली म्हणतील आया आया डंगरीला काय करायची हवया बोलतील का नाही? बोलतात, लक्ष देऊ नये. पण महाराज म्हणतात तो का म्हणे तुम्ही ऐका हे वचन ते जुन्या जन काय करा भक्ती करा. त्या जनाला तागावर भक्ती करा. मग आज संसारात माणसांनी लाच धरा आणि परमार्थात माणसांनी लाच सोडा. पण आपण काय करता? संसारात लाच सोडता आणि परमार्थात लाच धर. आणि संसारात एवढी लाच सोडता गाडीवर बसलो ड्रायव्हरचं टायर वर उचलतो समोरच त्याला म्हणतात निर्लज्ज सदा सुखी. त्याला काच त्याला दुष्काळच नाही हो निर्लज्ज माणसाला. ते सदा सुखी आहे. ते पहिल्यापासूनच सुखी आहे. पण एक मुखी तर सदा सुखी, नाही तर 2-4 मुखी ते कधीच नाही सुखी. ते कंटिन्यू दुःखामध्ये राहतात. मग महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रकट केला. नाचणे आनंदाचं प्रतीक आहे. कोणी कोणी बाया म्हणाल महाराज मी मोठ्या घरची बाई भजनात कसं नाचू? मीराबाई एवढ्या मोठ्या घरचा नाचोगी 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 हरी गुण गावत नाचोगी नाचोगी हरी गुण गावत नाचोगी 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 हरी गुण गावत नाचोगी हरी गुण गावत नाचोगी हरी गुण गावत नाचोगी नाचोगी मंदिर में बैठ कर अपने गीता भागवत वाचोगी 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 नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी हरि गुण गावत नाचोगी हरि गुण गावत नाचोगी हरि गुण नाचून पण कसं हरिगुण गावात 90 लावत नाही. मंगरुळकर हरिगुण गावात नाचूंगी 90 लावत नाही. लक्ष देऊन ऐका तो का म्हणजे महाराज घडियाळाकडे पाहिजे घडियाळ समोरच आहे. महाराजाला दिसलं पाहिजे वेळेवर आलास वेळेवर जाय. शाळा किती वाजता भरली 12ला तरी भरली तर 4 वाजता. त्याच्यामुळे हे बी फार महत्वाचं आहे. लक्षात आलं. मग महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझ्या आनंद मी नाचून प्रकट केलं. तो का म्हणे समागमी नाचू प्रेमेला गेलो. नाचण्याचा परिणाम माझी संकटातून मुक्तता झाली ना बरवे झालो शरण गेलो. या सर्व गोष्टीचा माझा आनंद माझ्या जीवनात झाला. शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ असा व्हिडिओ वारकरी संप्रदायात एकनिष्ठ लोक अभ्यासक लोक माझ्या समोर बसलेले आहेत. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा हुशार असतो हे कधी माणसाने विसरू नये. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवीला शरण जाताना दिसतात. पण वारकरी संप्रदायातल्या एकनिष्ठ लोकांना पहिला प्रश्न हा निर्माण होतो जगद्गुरु तुकोबाराय जे पांडुरंग परमात्माचे एकनिष्ठ भक्त असणारे आज देवीला शरण का जातात? बरं देवीला शरण जातात मग त्यांच्या एकनिष्ठ बात नाही का? पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत तुकोबाराय कशावरून करतं? महाराजांच्या मुखातून आपला तो एक देव करुणा तेने विना जीवा बोलावा विठ्ठल
हरी देते माझी हरिते राहो एक दरीला चित्ती आम्ही रुक्माईच्या पती अहो आमच्या चित्तामध्ये आम्ही धारण केलं पण कुणाला रखमाईच्या पतीला अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मत्या एक आवाज त्या पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करत नाही आणि इतर देवाची स्तुती ऐकत नाही. मग एवढं पांडुरंगाची भाव जोडणारे आज खबर आहे. देवीला क्षरण का जातात आमचा भाव कसा जोडलेला आहे पांडुरंगाची पतिव्रते जैसा भक्ता प्रमाण भोजन की शोभा थाली से होती, बगीचे की शोभा माली से होती है, कीर्तनकार और कलाकार की शोभा ताली से होती है. त्याच्यामुळे जर टाळी वाजवायला पण दिसत जरा भरपूर वाजवत राहा आमचाही थोडा उत्साह वाटतो आणि उल्हास. आणि एक सांगतो सगळ्यांना कुणाला घरी जायचं आहे का काही इमर्जन्सी काम जर असेल तर 5 मिनिट आम्ही कीर्तन थांबू तुम्ही जा. पण कीर्तनात जर उठून गेले त्या सगळ्या माणसाचा पाप तुमच्या डोक्यावर बसला. कीर्तनातून अजिबात उठायचं नाही. मी ठीक सकाळी 4:30 पासून आपला कार्यक्रम संपला. जास्त वेळाची बात आम्ही खोटं बोलणार माणूस नाही. आपल्या मंगरुळमध्ये विमानतळावर आहे विमानतळ. पण कधी मी मुख्यमंत्री झाले आम्ही कामानं उत्तर देऊ अध्यक्ष उदय टीका करणाऱ्याला लाभ आहे. आम्ही काम घेऊन जनते समोर पाठवतो. काय चुकलं का लक्ष नाही का असं महाराज पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायण तैसा परी. हा पतिव्रता बाईला जसं आपला नवरा सर्वस्व असतो ना त्याप्रमाणे आम्हाला पांडुरंग परमात्मा आहे. मग पतिव्रता कुणाला म्हणायचं पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. ज्याचं वागणं पतीच्या मते सर्व मतेला अनुसरून असतं त्याला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रता नेणे भावे अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी. ज्याच्या ध्यानी म्हणी पतीचं चिंतन आहे त्याला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव हेच खरा टाइम आहे कीर्तनाला. या टाळी वाजवायच्या कुणाला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव मने पतिव्रता निधी देवावरी रत्ना निधी देवावरी रत्ना निधी देवावरी परमेश्वर असतो तुमच्याकडे नसतो. पती कोण असतो देव. परमेश्वर असतो. बोला ना बरं तुम्हाला काय झालं तोंडाला माशा पिशा चालू. बोला बोला आपल्या कीर्तनात बोला. बोललं तर होते कीर्तन. पती कोण असतो परमेश्वर. कोण असतो बोला हे परमेश्वर आहो. पती कोण असतो परमेश्वर. पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. बरोबर. हे बी तेवढंच कराय. कोणाचा परमेश्वर दारू पितो हात वरी करा. आम्ही दारू सोडायचा उपाय सांगला हात वरी करा. मग डॉक्टरच दारू आहे तुम्हाला माहित नाही. यावेळी ते गेम आहे जवळी असे परी नाही जवळ पण भेटत नाही. हातवरी करा. मला माहित नव्हते या मंडपात एवढे सज्जन माणसं बसली. करा हातवरी कोणा मनात मारले जात. बरं जाऊ द्या तुमच्या मनाला तर माहित आहे ना आपला गिरायक किती. मला अनुसूक्ष्मता सांगायची यांचं कसं धडधड करायला. कृष्ण लक्ष नाही का मला तुम्हाला अनुसूक्ष्मता सांगायचं आहे. त्याला माहित आहे माझा मालक दारू पितो पण एवढ्या माणसात हातवरी करून त्याची इज्जत घालवणे पत्नीवर त्याचा धर्म आहे. म्हणून त्या बिचाराने हातवर केला नाही. पिणारे जरा विचार करा.
तुम्ही पियाले माझ्या बापा घरची पिणारी, तुम्ही पिल्यानं मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय उन्हाळाही नाही, पावसाळाही नाही, दुःखही नाही, सुखही नाही. तुम्ही तुमच्या घरचेच पियाले, पण तुमचा भ्रम आहे की तुम्ही दारू लागले. दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, अपने बलों का दाम करत कर मुझे मस्ती आती है, अपने बलों का दाम करत कर मुझे मस्ती आती है, अपने का दाम करत कर मुझे मस्ती आती है. हरि बोल. दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, दारू गाजा मत यारो अकल हो जाती है, दारू गाजा मत यारो अकल हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाते. अपने पलों का दाम खर्च कर मुँह में पियाते. आप मांगे चने रे बापू, गांजा मांगे घी, आणि दारू मांगे जुतिया रे बापू. पिना आहे तो पी चाल जोडे, कर जोडे, बाईकचे जोडे, सासऱ्याचे जोडे. असं ते दारू पिऊ पिऊन टाकलं. त्याची बायको त्याला सांगू टाकली, अहो दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. छान ऐकू ऐकू वाईट टाकले नाही, झाकण भर दारू बायकोलाच पाच. बायकोंच दारू पिले बायकोला किती कडू आहे म्हणे. त्यावेळेस तो पिणारा म्हणला, आज कळायला का तुला किती कडू आहे, हे दुःख मी कसं पचवत असं. अजून काय एन्जॉय म्हणून थोडी पितोय, काही निमित्त करतील पण पिते. आता मला येता येता भेटलं आणि त्याला म्हणलं, दारू का पितोस. तर मला म्हणतात पिऊ वाटत नाही, पण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा कुठेतरी ढासळत चाललेला आहे. तो कणा मजबूत करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. हे माझी इच्छा नाही, काही निमित्त करते. एवढा मात्र खरा आहे. पिणाऱ्यासाठी लय अवघड, लय अवघड. असेच म्हणजे म्हातारे होते आणि म्हातारे दोघ जण ट्रेन चालले आणि त्यांच्या समोर नवीन लग्न झालेलं जोडपं बसलं. आता ट्रेनच चालले ते, नवीन लग्न झालेलं जोडपं बसलं. म्हातारा जरा दारू पिऊन होता, आणलेलं होतं ठणठणीत घडी. त्यामध्ये त्या नवरीचं डोकं दुखलं. नवरी म्हणते नवरी देवाला, अहो अहो ऐकायले ना, माझं डोकं यानं जवळ घेतलं आणि डोक्याला गोड असं मुक्का दिला. थांबलं डोकं. परत म्हणजे हात दुखत आहे, जवळ घेतलं, हाताला मुक्का दिलं, थांबला हात. म्हातारी तिथंच बसतो. म्हाताऱ्याला सांगते, बघा बघा यांच्याकडे बघ, लोकांकडे पाहतो नवल वाटते आणि तुमचं मडो कधी उसातच गाडलेला. बघा यांच्याकडे किती प्रेम आहे. म्हातारा म्हणला, होय मुका घेतला आणि दुखणे कमी होते. म्हातारा म्हणला, बरेच दिवसापासून मुळ्यात खबाळ ह्याय का तयारी भेटायला. पण दारू तुम्ही पियाले तुमचा भ्रम आहे. दारू तुम्हाला पियाली, तुमचं घर पियाली दारू, तुमचा संसार पियाली दारू, तुमचे लेकर बाळ पियाली दारू. अरे तुम्हाला भिकाला लावायली दारू. पिणाऱ्या दादांना जरा विचार करा, विचार करून पिया. अरे पिणाऱ्याच्या घरी संसार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, लय अवघड आहे. आणि पिणाऱ्याला काही सांगायला गेलं महाराज ते ऐकतच नाही. आज आमच्या गावातलं बिमार पडलं, त्याला नांदेडला ऍडमिट केलं. 5-6 दिवस कंटिन्यू ऍडमिट होतं. मी भेटायला गेलो, आता आमचे पिताश्री आले, चला जाऊत म्हणले भेटायला. म्हणलं पिजाड्याला काय भेटायचं, चला म्हणले. भेटायला गेलो. मी म्हणलं दादा, हे दादा बंद करून टाक बरं, आता अति झालं, लय झालं. मग तुझ्या किडन्या गेल्या, किडन्या दारू पिऊन लिव्हर गेले. ते म्हणले महाराज काही बी बोलू नका, दारू ब्रँडेड पितो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे. काही निमित्त करते, 3 मात्र एवढं खरं आहे. पण पिणारे जरा विचार करा. वर्षापासून
होता आणि त्या सप्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर गजानन महाराजांचं कीर्तन होतं. त्या दिवशी आम्ही संकल्प केलं की आजपासून दारूला हात लावायचा नाही. 100% तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊ नका. चांगलं वागणाऱ्याची पंचायत आहे. मूर्ख माणसाला कोणी किंमत देत नाही. या दारूमुळं तुमचं घर रस्त्यावर आलं, तुमचा संसार रस्त्यावर आलं, तुमचे लेकरं बाळ्या रस्त्यावर आले, तुम्ही स्वतः भिकायला लागले. या दारूमुळं तुम्हाला सप्त्यात यायला जमना गेलं. या दारूमुळं तुम्हाला मंडपात बसायला जमना गेलं. या दारूमुळं परिवारात इज्जत राहिली नाही. या दारूमुळं गावात इज्जत राहिली नाही. मग बेचत करून सोडणारे कोण आहे? मग सोडलं फायदा, पिलं तर फायदा. हा, सोडलं तरच फायदा ना. असं एकादशी होती. एकादशी दिवस होता. बाईने उपास धरला आणि मंगळवार आला. चिंटूचा पप्पा गेला बाजाराला आपल्या बुधवार. माहित नाही फोन केली, अहो ऐका ना, आज एकादशी आहे, येऊन काय येऊ नका, वार तर मंगळवार आहे, पण येतात जरा फराळाला काहीतरी घेऊन येऊ. त्यांना म्हणलं ठीक आहे. तोपर्यंत बाईची आरती चालू. दुर्गे दुर्गट बारी तुझे आता हे पट्या मंगळवार होतं. त्याने हात चुमकी आणि काळी पिशवी घेऊन आला, उभा टाकला. बाईनं पाहिलं. बाईनं दुसरी आरती घेतली होती. जय जय भवानी आरती चालू होती. माग पाहिलं, काळी पिशवी दिसली. हल्लो टांगणवती उत्तराला झाली आरती. नागड आहे, पण पिणारे विचार करा. जरा दारू सोडा माता माऊली. संसारात हसा, परमार्थात करा, अंगणात टाका शिण्याचा सडा. त्याच्यावर सुंदर अशी रांगोळी काढा. रोज मालकाचे पाया पडा. तुमच्या जीवनात होणार नाही राहू. त्यांचं पाप त्यांच्या हाती, आपलं पुण्य आपल्या हाती. तुम्ही म्हणशाल महाराज पाया पडा वाटतो, पण 5 वाजले पाया सापडत नाही. पावले चालते दुकानाची वाट. गडी टाईट कुठं पडाव, पडाय गेलं की होतो निघून जायची. पडाव कुठं बरं, त्यांचा पाप त्यांच्या हाती. मला हो बुरा हो कैसा भी हो मेरा पती मेरा. ते कसं तरी असेल, त्याची सेवा करणं हे पत्नीचा धर्म आहे. म्हणून तुम्ही तुमच्या धर्माला पाळा आणि पिणारे जरा विचार करा. आधी रात उचल जाएगी, पीना है तो हरी नाम क्या पीना तो आपकी जिंदगी नशा करा. दुसरी नशाच करायची वेळ येणार नाही. पण ही नशा कोणाला आवडत नाही. पुढे चला. ते कसं असेल त्याची सेवा करणे तुमचा धर्म आहे. महाराज म्हणतात आम्हा नारायण आम्हाला पांढरा परमात्मा त्याप्रमाणे आहे. येतो आपण 15 मिनिटं होतो बरोबर ना. पांढरा परमात्मा त्याप्रमाणे एवढं भाव पांढरंग जुडलेले असतात. आज देवीला खरं आहे. कोणत्याही संतात चरित्र बघ, त्यांचं एक भाव आणि एक देव जोडलेला. कोणते लाडके लढेवा भगवत भक्त प्रेममूर्ती नामदेवराय. त्यांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. नामदेवराय 5 वर्षाचे असताना त्यांचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. नामदेवरायाच्या आईने नामदेवला चांगले नामा, आज तुझे बाबा घरी नाही, आज तुला एक काम करायचं आहे, देवाला नैवेद्य घेऊन जायचं आहे. नामदेवराय म्हणले ठीक आहे चालते. मग नामदेवरायाने नैवेद्य घेतला, निघाले. आईने आवाज दिला नामा, अरे नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई म्हणते दाखवून ये, खाल्लं तर देण्यात घेऊन ये. पण तसे नव्हते. नामदेवराय निघाले. आपण बी देवाला नैवेद्य दाखवतो ना, पण आपलं निमित्त दाखवणं जरा वेगळं असतं. पाहुणे वाढले की गडबडीने. मग नामदेवराय निघाले आणि त्या ठिकाणी नैवेद्य देवासमोर ठेवले. माझा प्रश्न आहे मंगळवाशी, अहो दगडात देव खात असतो खात नसतो? येस नो काहीतरी बोला. खात असतो खात नसतो? खाते. दगडात देव खाते. घेऊन पा काय म्हणतात खात. महिला मंडळ खात असतो खात नसतो? त्याला काय या महिन्यात पगार भेटले नाही का? अशी काय अडचण असं सांगावं. मुख्यमंत्री साहेबांचे आपले संबंध चांगले आहेत. आपण त्याला फोन करून सांग की आम्हाला कीर्तनाला त्रास होतो, यांचं आहे ते टाकत राहतो. बोला. वैतागले वाघासारखे होते, बिबटे झाले. असंच वैतागून फोन केला. सासरे भाऊ काय फळ टाकलं पदरी तुम्ही? म्हणला मजा. 3 टाइम भांडण करते हो. कीर्तनात गेले की बोलत नाही, शांत बसते.
अचानक कसं सांभाळू? सासरा म्हणला सांभाळ बा सांभाळ. तर म्हणला शक्य नाही सांभाळणं. सासरा म्हणला जावई बापू तुमच्याकडे तर फळ आहे हो, माझ्याकडे तर झाड आहे. माझ्याकडे झाड आहे. मी कसं सांभाळायचं? विठायला म्हणाले खात असतो, कोणी म्हणाले खात नसतो. नामदेव दगडासमोर त्या ठिकाणी विद्या ठेवले देवासमोर आणि देव खाण्याची वाट पावला. देव खायला तयार नाही. तर नामदेवराने प्रतिज्ञा केली बघा, नामा मनी तुझला क्षरण चरण कमळावरी श्रेपतेन घेऊन आलो निविद्याला. एक तरी घास घे विठ्ठला देवा, एक तरी घास तुला खाऊ लागल, नाही तर तुझ्याच चरणावर प्राण सोडून दे. डोकं आपटून एवढं आग्रह धरलं. आपले बी साडू भाऊ मिळवणे पाहुणे आग्रह धरतात की सैरातून पार्सल आला अर्धी तरी तुला हाणावं लागत. तरच राहतो नाही तर जातो. आग्रह धरलं. काल आमच्या गावात कार्यक्रम होता. माय बाप एवढे आग्रह धरायले सांगूच नका. एका दिवसात रोड चुला काही हो. आणि तुम्ही वरण भात करा. दाजी चला जेवा, दाजी चला, दादी चला. तुम्ही खांड खुंड करा. दाजी कधी आहे भाजी? तर दाजी म्हणते मेली माझी आजी का चिलावला भाजी. बघा दगडाच्या मूर्तीसमोर ठेवले, आग्रह धरला आणि दगडातून देव प्रकट झाला. नैवते हातीचा मूर्ती देवे, नैवते हातीचा मूर्ती देवे. संतांचा नैवेद्याचा मूर्ती जेवी दगडातून देव प्रकट झालं आणि देवानं नैवेद्य खाल्ले. आपलं म्हणणं होतं खात नाही, पण नामदेवरायाने केलेले चमत्कार बघा. अहो खाऊ घालणार जर नामदेवरायासारखं असलं ना महाराज, दगडातून देव प्रकट होऊन खाल्लं. आणि खाऊ घालणार आपल्यासारखं राहिलं, कुत्री भाकर खात. आपल्या डाव्या हातात काठी लपवले, उजव्या हातात काठी लपवली असते, डाव्या हातात भाकर असते. येऊ ते जवळ आलं भाकरी चाप म्हणून ठोक टाकलं. बघा महाराज किती गोड ठोकाय. लक्ष देऊ नये का? मग असं असतं. पण बघा जेवण दोन पद्धतीने होतं. एक तर खाणाऱ्याला भूक असली पाहिजे, ना तो खाऊ घालण्याचं प्रेम असलं पाहिजे. नाही तर काही माणसं आम्हाला घरी नेतात, महाराजाला पुन्हा पुन्हा भेटत नसते. एवढे हरकत टाका आम्ही. हो राजियाची कांता भेग मागे मनाची आजोगे सिद्धी पावे, ज्याच्या दारी तुझ्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ क्रीडा तुकोबारायचे लेखा येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला पान खाते करा कोणाला व्यापारी वापरून द्या सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाणी आणि पाणी कुठे नेते वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यावर पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपामध्ये घडियाळ, घडियाळात वाजला ये मी नानो बराय तुको बराय चिले. आता उकाले लई अवघड हो, लई अवघड. बटन तुटलं भटव्याचं, काय नाव घेऊ यासाठी याचं. काल लग्न होतं, लग्नाच्या काल उकाणा म्हणला. काल होतं लग्नात आला बँडवाला, बायकोचं नाव घेतो. हा आपल्याला माहित नाही गोष्ट, वकिलाला कायदे माहित असतात पण कायद्यात वकील नसा. पण एकच आहे तर यांचे अनुभव आले अंगात तुमच्यासाठी. आता माझा अनुभव भक्ती भाग्याचा तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे म्हणाले. बघा असं असतं महाराज. दगडातून देव प्रकट झालं,
जेव खाऊ घालणारा सुद्धा तसं पाहिजे. एवढं प्रेम होतं. एक क्षण जरी नामदेवा बाजूला गेले ना देवाला करमायचं नाही. मग देव नामदेवाला सांगते देवा नामा माझ्याशिवाय तुला करमत नाही, तुझ्याशिवाय मला करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचं. आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठे जाणार नाही. दोघांमध्ये करार झाला आणि काही दिवसांनी इच्छा झाली माऊलींची तीर्थयात्रेला जायची. कुठे जायची इच्छा झाली? तीर्थयात्रेला जायची. आपण बी करार करता नवरा बायको की आपण चांगला संसार करायचं, पण होत नाही. आज बुधवार होता, आज बाजारला गेले होते आम्ही. म्हणजे बाजार केलं नुसतं पाहाय गेलं किती मोठा बाजार भरला. हेच बाजार सर म्हणते काय बाजार लक्ष देणार का? असं गेल्याच्या नंतर एक म्हातारा त्याच्या म्हातारीचा हात धरून 60-65 बापूच्या वयाचा असते, हात धरून चाललं बाजार. मी म्हणलं अहो आजोबा तिथे प्रेम आहे तुमच्या दोघात, एवढी वय झाली तरी म्हातारी हात धरता, खरंच प्रेम काय? ते म्हणलं महाराज प्रेम म्हणून हात नाही धरलो, हात सोडले कोण्या दुकानात घुसते म्हातारी. किती होती होते आपली संसारात प्रसन्न करता आपली लई वेगळी बरोबर समज नका. असं नवीन नवीन लग्न झालं अजून सोपं मध्ये फवारा करत राहतो फक्त तुम्ही घेतला. नवीन नवीन लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता नवीन लग्न झालं माणसाचा रुबाब कसा असतो पुरुष मला समोर झोपला जसं काय आल्या म्हणलं पहिल्या दिवशी कामाला निघाला. बायको सांगते अहो ऐका ना शिस्तीमाले दादा ऐका ना अहो ऐका ना तुमच्या अन्नाचं कमी गोड लागत नाही. तुम्ही लवकर या बरं. हा गडबडीने गेला, काम केला आणि घरी आला. हॅलो अहो ऐका ना तुमच्या अन्नाचं कमी गोड लागत नाही हो, तुम्ही लवकर कामावून घरी या बरं. आम्ही लवकर निघाला गडबडीने. त्याचं मित्र आता मित्र म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. मित्र भेट 100 मांजरे आड जाऊ द्या काम होतं. 2 पायाचा मित्र नावाचा बोके आड गेला ना अवघड आहे. मित्र भेटलं, मित्र मिळाले. मित्रांना सांगला कुठं त्यांना म्हणला लग्न झालं बायको उपाशी आहे घरी, माझ्याशिवाय जेवत नाही. काय येडा झाला का तू? कोणाला जमलं नाही का? तुला जमलं का? त्यानं म्हणते नाही हो जावं लागते घरी. अरे बाबा त्या विचार कर थांब दमधर. आता तो मित्र होताच राह गेले. आणि असंच मित्र लय भेटतात, लय मित्र भेटतात. एकाला असंच मित्र भेटलं. आपलं कसं आहे मुळात मुळ आहे. असंच मित्र भेटलं आणि मित्र त्याला सांगितलं तू स्वतःसाठी खूप काही करायला पण जगासाठी काहीतरी करून दाखव. पशानं लगेच दुसऱ्या दिवशी मेवणीला बंगला बांधून दिलं. जसा मेवणीनं बंगला बांधला दान धर्म जसा मेवणीला बंगला बांधलं तस बंगल्यावर मेवणीनं नाव काढलं प्रेम. नाव काय काढलं? प्रेम. तुला बहिणीसाठी साडी घडली नाही येड्या, तुला मेवणीसाठी बंगला घडला आणि याने बंगला बांधला. याने नाव टाकलं साथीदार. मुलाला भडकून दिले मित्रांनी. मुलाला बुलेट घेतली, त्यानं नाव टाकलं सत्यानाश. होणारच. मग मित्र भेटले आणि मित्र भेटल्याच्या नंतर मित्र सांगतात थांब प्रभू श्रीरामानं सीतेमातेची परीक्षा घेतल्याशिवाय सीतामातेला स्वीकारलं नव्हतं. तू परीक्षा घेतला का तुझ्या पत्नीची? त्यानं म्हणला नाही उद्या घे. त्यानं परीक्षा घ्यायचं ठरवलं. सकाळी उठलं पत्नीनं परत आवाज दिला ऐका तुमच्या असल्या अन्नाचं कमी गोड लागत नाही. कोणता स्वर असतो चांगले चांगले बधीर होतात ते स्वरात. ते स्वर ऐकल्याच्या नंतर त्या कापड दुकानाच्या बाहेर प्लास्टिकची बाई राहते की प्लास्टिक माणसाला भेदच कळत नाही. स्वर ब्रह्मचार्याला वाटतं तू संगे नाडला एकनाच्या संगे हिरा भंगला. तसं चांगले माणूस सुद्धा भंग होता तो. परीक्षा घेतली ना मला आज लवकर येतो. शेजारच्या पत्र शेजारच्या असं स्लॅपवर बसलो 5-10 मिनिट थांब. लगेच बाई काय केली किराणा दुकानावर गेली. असं जवळ किराणा दुकान होती. हे दुकान बंद आहे बिचारी पण असं जवळ होती. त्यानं दुकानावर गेले आणि गेल्याच्या नंतर किराणा दुकानाला म्हणले दादा तांदूळ आहे का? तांदूळ कोणते? बासमती. 1/2 किलो घेतली घरी आणली
मसाला भात केली रेटून आणली माता मोठी वरून टुकू 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 पावला परत उसाला आलं ऊस टाकलीचे ऊस घ्या ऊस 10 रुपयाला 2 ऊस जवळचे ऊस गोड लागते ऊस पण जवळचे गोड लागत नाही ऊस असू का महाराज असो जवळचं गोडच लागते आपल्या माणसाला मोठं होताना कधीच पाहू शकत नाही कठीण आहे कठीण दूरचे पाहू शकत आपल्या माणसाने आपल्याला मोठं होताना फक्त आपले गुरुच पाहू बाकी कोणी पाहू शकत लक्ष देऊन आहे का आमचे महाराज एवढे गोड वाजवतात नाही आवडत कोणाला पण ते गोड वाजवतात त्यांच्या वाजवण्यानं त्यांचं वडिलांचं आयुष्य 5 वर्षानं वाढतं हे आमचा परमार्थ असं झाल्याच्या नंतर दादा ऊस केवढ्याला 10 रुपयाला 2 घेतली कर पिळली रस पिळली आणि टपर शेजारच्या पत्रावर निर्दोष मुक्त तर झाली पाहिजे वकिलाला कायदे माहिती असं पण कायद्यात वकील असावं मग लगेच काय केली त्यानं पेढेवाला आलं पेढे घ्या पेढे खवा पेढे 200 रुपये किलोचे किलोभर पेढे बाईने किलोभर पेढे घेतले रेटून आणले डबा शेजारच्या पत्रावर आता यानं खाली उडी मारला यानं म्हणला की सोबत लग्न करून जिंदगी बरबाद झाली जिंदगी तर म्हणली बाई अहो असं का करायला बरं यानं यानं म्हणला 5 किलो मसाला भात बायको म्हणते असं का करायला खासपूस 10 रुपयाचे 2 ऊस बायको म्हणले असं का बोले आडे वेडे विडाला असं प्रेम असतं बघा मग नामदेव राया देवामध्ये असं ठरलं करार झाले टाकू नको पण त्यावेळेस काही दिवसांनी इच्छा झाली माऊलींची तीर्थयात्रेला जायची आता सोबत कोणाला न्यावं नामदेव रायला न्यायचं ठरवलं माऊली नामदेव रायाकडे आली माऊली नामदेव रायला म्हणतात नामा तीर्थयात्रेला जायची इच्छा आणि जीवनात आलं की माणसाने तीर्थयात्रेलाच गेली पाहिजे भूतलावाचे तीर्थ पावे नाही जवळ सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले सोयीत पारे तीर्थयात्रे जायचं नको हस्तो पैत्र दान पुण्य पाद पैत्र तीर्थयात्रे कंठ पैत्र नामघोष विद्यो पैत्र ब्रह्मनिष्ठा हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये पायाचं भूषण आहे कीर्तन संपल्यानं दुसऱ्या चपल्या घालून घरी जा एवढं सांगू ना म्हणून म्हणतात दान धर्म असू द्या तुमच्या बोटाला अरे त्या पांडुरंगाचं नाव असू द्या तुमच्या बोटाला गीता भागवत असू द्या तुमच्या बोटाला तेव्हा देवच येईल तुमच्या पोटाला एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे आपल्या एखाद्याच्या कपाळावर गंध पाव आणि त्याच्या पत्नीला म्हणावं अहो भाग्यवाना तुम्ही तुमचे मालक किती सुंदर गंध लावतात ते बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधाकडे जाऊ नको ते रोज कीर्तनाला जातात आणि नवीन चपल्या चोड घरी घेऊन तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता हा त्याने शेजारच्या संडासवर उभा टाकली आणि सरकारचे 12,000 उचलून घरी आणले आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला लोक एवढे इमानदार आहेत एवढे इमानदार पानपोईवरचं गुल्हास सुद्धा सागली नाही एवढे इमानदार लोक आहेत हा बाबा सांगू नका लई इमानदार तोंडावर एक बोलतात माघार तोंडावर गोल ठेवतात नमनात काढ तोंडावर असं बोलणार की जसं काय ते आपलंच आहे आणि मनात हा बाबा त्याच्यापेक्षा मळले माणसानं भोळा असा आपण गाभाळा असा येड असा पण एवढं असावं थोडंफार पण एवढं नसा हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये पायाचं भूषण आहे तीर्थयात्रेला जाण्यामध्ये कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठ धारण करण्यामध्ये मग माऊली तीर्थयात्रेला जायचं ठरवलं नामदेवरायाकडे माऊली गेले आणि नामदेवरायाला म्हणजे नामा तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे नामदेवरायाला म्हणजे चांगली गोष्ट आहे नाही सोबत तुम्ही यावं अशी इच्छा आहे नामदेवराय म्हणतात मी येऊ शकत नाही कालच देवाचं माझं ठरलं देव मला सोडून कुठे जाणार नाही आणि मी देवाला सोडून कुठे जाणार नाही आमच्या दोघांमध्ये ठरलं मग माऊलीला वाटले तर टाइमपास करून फायदा नाही आपण काय करावं आता पांडुरंगाकडे गेलो माऊली पांडुरंगाकडे गेले पांडुरंगा अहो तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे पांडुरंग म्हणले जा चांगली गोष्ट आहे नाही सोबत नामदेवरायाला घेऊन जायची आहे पांडुरंग म्हणले जा घेऊन नामदेवराय शेजारी उभा होते नामदेव म्हणले देवा अहो सावकाश जा म्हणता काल तुमचं नामचं काय ठरलं होतं माहित नाही का खोटं गावापासून बोलू लागले देव म्हणलं निवडून आलं तो वापासून पहिले खरंच बोलत होतो निवडून द्यायला जावं असं तर असं देव म्हणतात मला घेऊ नका रस्त्याच बोललो
असं सांगितल्याच्या नंतर आमच्या सरपंच बापू समोर बसून होते. आम्हीच बोलावं ना आमच्या पण तुमच्यासाठी नाही बरं, दुसऱ्यासाठी आहे. असं झाल्याच्या नंतर जा म्हणल्याच्या नंतर पांडुरंग म्हणते ना वस्तू लाख आपली असो घ्यायला कोण आलं याच्यावर डिपेंड असतं द्याचं की न द्याच. आता एवढी थंडी आहे, तुमचा किती जवळचा माणूस फाट्यावर येऊ द्या आणि तुम्ही मोटरसायकलवर जाऊन आणा बरं तेव्हा फोन सायलेंट करून ठेवणार जाणार सकाळी फोन परत लावणार. अहो दाजी झोपीत काय सुमारच पडलं नाही हो, एवढ्या थंडीत कोणाची हिंमत होते का जायची, दाजी मेला तिकडे लक्ष द्या. असं झाल्यानंतर जावं लागत. नामदेवरायाला देवाचं प्रिय सण होत नव्हता. नामदेवराया देवाला म्हणले देवा मी जगाचं भ्रमण करेल, भारताचं भ्रमण करेल, पण तुमच्यासारखा देव ज्यांच्या विटेवर पाय आणि कटेवर हात नाही ना असा देव जर मला दिसला नाही ना त्याचं दर्शन सुद्धा मी घेणार नाही. नेगे मी तयाचे कर कटेवरी नाही ज्या देवाचे कटेवर कर आणि विटेवर पाय नाही असं देव जर दिसला नाही त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढे एक निष्ठ भाव पांडुरंग परमात्म्याशी जोडलेला असताना मग त्याच परंपरेतले जगद्गुरु तुकोबा आहे. अहो त्या परंपरेतले म्हणण्यापेक्षा महाराज मंडळी जगद्गुरु तुका अवतार नामी याचा संप्रदाय नामदेवरायला माहित होतं ना, तुकोबारायला माहित होतं ना मी मागच्या जन्मात प्रतिज्ञा केली होती. पण लक्ष देऊन ऐका, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. जाणं बी खरं असतं आणि नाही जाणं बी खरं असतं. मग जगद्गुरु तुकोबारा देवीला क्षण जातात खरं एकनिष्ठ बाधा येत नाही का. ते देवी दुसरी तिसरी कोणती नसून पंढरपूर निवासनी पांडुरंग परमात्मा आहे. उदाहरण सांगेल म्हणजे तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये एखादी बाई मेली, आता काला उजोपर्यंत मरू नये पण मेली तर तुम्ही काय म्हणता आत्मा गेली की आत्मी गेली. आत्माच गेली. बाई मेली आणि एखादी माणूस मेला, माणूस मेलं तरी आत्माच गेला आणि बाई मेली तरी आत्माच गेला. मग भेद शरीरात आहे, तत्वाने ते एकच आहे. सर्वे भूतेषु मुळा देवी देव मीची पाव. देवी आणि देव हे वेगळे नसून एकच आहे. अजून सोपं करून सांगू का, हा माईक चालण्यासाठी काय लागतं, काय लागतं बेटे बेटे सावधान, काय लागतं करेंट लागतं. हा मॉनिटर चालण्यासाठी करेंट, बल्ब चालण्यासाठी काय लागतं करेंट लागतं. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, शाट गाण्याला गाड्या जाऊन कीर्तन ऐकण्यासाठी करेंट. अहो काय फायदा यांचं झालं ना जगणार राहिलंच किती. 4-5 म्हातारे आमच्या जवळ तुम्ही आणून ठेवशाल आणि त्याला सांगा किती सांगा, त्याला सांगून फायदा नाही. कीर्तन ऐकण्यासाठी करेंट बी लागतं आणि तरुण बी लागतं, हे बी फार महत्वाचं. पण तरुण मंडळी इकडे येतच नाही. बघा एक सांगू का, काही म्हणतात ते मला लावायचं नव्हतं, ते मला चांगलं नाही असं म्हणतात. सगळ्यात मोठा गुणदोष दुसऱ्यामध्ये गुणदोष पाहण्यामध्ये आणि सगळ्यात मोठा गुण कोणामध्ये गुणदोष न पाहण्या. पण आपण टीका करायची आपली सवय जात, आपला पोटचूळ थांबत, आपण टीका करणारच. लक्ष देऊ नका. टीका चुका काढायचं ठरवलं मला कोणाची निघणार, चूक काढायची ठरवलं ना कोणाची निघणार. एकानं तर मला मेसेज केलं महाराज अहो काँग्रेसच्या काळामध्ये एवढी थंडी नव्हती हो म्हणला. थंडीचं काँग्रेस काय संबंध, पण नाही चूक काढायची ठरवली तर कोणाची या ठिकाणी चूक निघणार. विढाल जोडलेले उपकरण वेगळे आहेत, अनेक उपकरण याला जोडलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्ही माईक साठी घ्या, लाईट साठी घ्या, फॅन साठी घ्या, मोबाईल चार्जिंग साठी घ्या. वैतागले तर हात लावा. तुम्ही ठरवा तुम्हाला याचा उपयोग कशासाठी घ्यायचा आहे. ईश्वर सुद्धा एक करेक्ट पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा. कागदात किती वर्णन सुंदर आलेलं आहे. अनंत वेशे टाळ्या वाजल्या यांच्यासाठी. एवढीच पब्लिक काकड्याला राहिली.
मला जागावर मेसेज येतात काय कसं आहे लक्ष आपल्याजवळ ते हे आहे आपल्याजवळ काय म्हणतात जोडलेलं आपल्याला उपग्रह आपल्याला सगळं सांगायची गरज नाही. एका मिनिटात सांगतो मी येतो मी कोणाला आवडत नाही एका मिनिटात आगे अजिबात बागेश्वर बाबा जवळ जायची गरज आपली पर्ची यही खुलेगी बालाजी की कृपा सीताराम जायचे पण न आवडणार येतीलच कशा ते सगळे आले ना प्रेमाळ मंडळी आहे आज प्रेमाने समजलेले आहे लक्ष देऊ नका. मग असं झालं कागदांना ते काय काय कागड गोंडव गोंडू धारी जीवे करो कोणतरी गोड मोकळा पण खूप गोड खूप आनंद एकदा दोन्ही महाराजसाठी गोड टाळ्या असं आनंद तुमच्या काय कुठला सुद्धा फेमस व्हायला ते कुठलं चिकाळ्याचं वा वा खूप गोड खूप आनंदाने मी सुद्धा पाहिलं आणि मी लाईक केलं सबस्क्राईब सुद्धा केलं कारण की भेटावं आपल्याला कंटिन्यू खूप गोड आलेला आहे अनंत वेश आणि दैवत विठ्ठल वेद गोते चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलासी तेच आमचे कुळीचे देवत आहे. तुका म्हणे ज्याचे संकाधिक ते आमचे कुळीचे देवत पांडुरंग आहे. मग त्या देवाची ओळख आणि त्या देवीची ओळख जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या हे गोळीची हे गोळा आम्हाला संतांनी ठावी करून दिली आणि संताशिवाय जगताला देव ओळखणं शक्य हरिप्राप्ती सिपाय संताविन प्राप्ती नाही पावसानं बदबद पडावं महाराज मंडळी सांगायला महाराज तुमचा वेळ होत आला आता बदबद पडावं उडून जावं जड लावून लक्ष दे नाही का मग संताशिवाय जगताला देव ओळखणं शक्य नाही. संत आहेत म्हणून देव आहे. आता एखाद्याने सांगितलं ना गजानन महाराजाच्या पाया पडा मुलगा होता लोक पाया तोडून गुडघ्यापासून आणून नेतात असं आहे. पण संताशिवाय देव ओळखणं शक्य नाही. सोनं आहे ते ओळखण्यासाठी कोणाकडे जावं लागेल माता माऊली सोनाऱ्याकडे. मग सोन्याची ओळख सोनाऱ्याशिवाय नाही तसं देवाची ओळख संताशिवाय नाही. संत आहेत म्हणून देव आहे. संत देवाला म्हणतात देवा तुला मोठपणात आमचे निभावे तुझे देव पण एका विसरून राहिला असे अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे. तुला कोण विचारलं ज्याचा श्रोता मोठा त्याचा वक्ता मोठा ज्याचा कार्यकर्ता मोठा त्याचा नेता मोठा आणि ज्याचा संत मोठा त्याचा देव मोठा. असंच मी सांगितलं बाबा आम्ही येत निघालतो एकदा पंढरपूरला आणि जाता जाता काय प्रसंग घडले तिथं आता ते एसटीनं जायचं पहिले 2018ची गोष्ट आहे. एसटीनं आम्ही निघाले आणि जाता जाता आमच्या एका भक्ताने शिष्याने काय केलं एसटी आली की मध्ये दस्ती फेकली त्याच्या अंगावरची मोठी आणि दस्ती फेकल्याच्या नंतर जाऊन बसले तेवढ्याच म्हाताराला उठा उठा म्हणलं बापू जागा दस्ती फेकून जिंकली का येरीच का. ते म्हातारा म्हणलं का दस्तीनं जागा भेटते का सकाळपासून धोतर वाळायली बसून मग आखी बस मध्ये जाय. तसं काही लोक असेल कब्जा करायचं पण देव भेटण्यासाठी काय भक्ती लागते हो. संताशिवाय देव नाही. मग संताशिवाय देवाची ओळख नाही. लक्ष देऊ नाही का नामदेवरायातल्या जीवनातलं उदाहरण घ्या. नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली 24 तास जवळ राहणारे नामदेवराय हे आळंदीमध्ये संत सभा भरल्यानंतर मुक्ताईने गोरोबा काकाला सांगितलं गोरोबा काका याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे आणि पक्का मडकं कोणतं आहे का तपासा करून. गोरोबा काका त्या ठिकाणी जातीने कुंभार होते आणि कुंभाराकडे काय असतं थापड नसतं.
आपण घेतले आणि तपास नामदेवराच्या डोक्यावर मारणार. प्रसंग जास्त लांबायचं नाही. नामदेवराच्या डोक्यावर मारणार आणि नामदेवराच्या डोक्यावर मारल्याच्या नंतर नामदेवराय लगेच म्हणतात, अहो मी कच्चा नाही. बरोबर काकांनी सांगितलं, हा मडका कच्चा आहे. मी कच्चा आहे. हा कच्चा आहे, खरंच कच्चा आहे. हो कच्चा असतो नामा. नामदेवरायला राग आला. नामदेवराय म्हणते, सरपंचासोबत राहून शेततळ्यात भेटत नाही, राहून काय फायदा आहे. सरपंच साहेब म्हणते, अहो तुमचे कागदपत्र बसत नाही आणि भेटायला गेलं तुम्ही भेटू देत नाही. सरपंच साहेब एखादी स्कीम आणत असेल ते तर जाऊन तुम्ही काढ्या टाकता. अहो नका हो, ते आपल्या ह्याच्यात बसत नाही, ते आपल्यात मिसळत नाही. मग मिसळाच होऊ द्या. शिखर असू द्या, सिंहासन असू द्या, शमशान असू द्या, ते तर माणूस एकटाच जातो. जीवनात सफल व्हायचं असेल ना, एकटं राहायचं शिका. मन मिले तो मित्र बनाव, चित्त मिले तो चेला, ज्ञान मिले तो गुरु बनाव, वरणार वाकेल. काहीच घेण्याचं नाही, कारण की एकटाच माणूस संघर्ष करू शकतो. जरांगे पाटील कोणाला माहित होतं का? हा 4 एकरचा माणूस. आज टीव्ही उघडा, जरांगे पाटील. आज टीव्ही उघडा, जरांगे पाटील. सांगायचं तात्पर्य एवढंच, देवानंच एकदा ठरवलं ना मोठं बनवायचं, माणसाला मोठं व्हायला वेळ लागत नाही. फक्त देवानं ठरवून चालतं, आपण ठरवून चालत नाही. देवानं ठरवलं पाहिजे की आपल्याला मोठं बनवायला पाहिजे, ठरवलं पाहिजे. सिंहासन की चिंता मत करो, तुम खाली सिंह बनकर चलो, जहां बैठोगे वहां आपका सिंहासन लग जाएगा. फक्त सिंहासारखे जगायचं, ज्याचं बसवते ते सिंहासन. पण आपलं काही नाही, मला खुर्ची दिला नाही, गेला सत्ता. विरोध करतात लोक, आपल्या गोष्टीला आपले माणसं विरोध करतात. महाराज मला चालगाव दिली नाही, महाराज मला माईक दिले नाही, बहुत पुढच्या वर्षी कसे येतात. विरोध करणारे लोक असतात. विरोध करण्यापेक्षा साथ द्यावं. हे जग तुमचं नाव काढणार नाही, पण पांडुरंग सुद्धा तुमच्यावर कृपा करेल आणि त्या देवाला सुद्धा चांगलं वाटेल की तुम्ही एवढा मोठा सप्ताह चालू आहे आणि तुम्ही याच्यात साथ देता. मग नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाला, पांडुरंगा अहो एवढ्या सभेमध्ये एवढा कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे का? पांडुरंग म्हणले, हा ना, मग तू कच्चाच आहे. मग पक्कवण्यासाठी कुठे जावं लागल? त्यावेळेस नामदेवरायला पांडुरंग सांगतात, अवता नागनाथ, हिंगोली जिल्हा, ते सुभा खेचर नावाचं एक संत आहे, त्या खेचराचं पाय धरावं लागेल, तेव्हा तू पक्क होशील. आणि बघा नामदेवराय तिथे गेले आणि त्यातला दृश्य असा होता, वरच्या रंगाला भुलले. नामदेवराय गेल्याच्यानंतर नामदेवराय म्हणतात, पाहिलं की ते खेचर नावाचा संत होता, ते आपले पाय पिंडीवर ठेवले. नामदेवराय म्हणतात, उठी उठी प्राण्या, आंध्रा तुकारे आणि देवावरी पाय ठेवलेला. तुला काय येड लागलं का? देवावर पाय ठेवलास? खेचर म्हणतो, बाबा मी ठेवलं ना, मग उचलून तू बघ. नामदेवराय पाय धरले, उचलून ठेवलं. त्यातला चमत्कार बघा, जेथे जेथे ठेवले पाय तेथे तेथे महादेव. मग यथार्थ स्वरूपाचा देव हे सुभा खेचरमुळे नामदेवरायला कळायला आणि ओळख करून देणारा नामदेवरायासारखं सांगणारा कसं असावं? जे अवघड आहे त्याला सोपं करून सांगणारा असावं, नाही तर सोपं आहे त्याला अवघड सांगणारा नसावं. काही ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, सगळं पाठ आहे. पंचकरण, विचारसागर, गंगासागर सगळं पाठ आहे. उभा टाकले की बोलता येत नाही, पाठ असून काय फायदा आहे? तुम्हाला प्रेझेंट करता यावं, हे फार महत्वाचं. पाठ असून नुसतं ज्ञान असून फायदा नाही, त्याचा वापर कुठं करावं याचं बी ज्ञान असणं फार गरजेचं. नाही तर काही काही पंडित लोक आहेत, पंडित मनाय पंडित आहे पण वागाय पंडित, त्याला अर्थ नाही. वागणं फार महत्वाचं. तुमचे कपडे कसे असो, पण तुमचे विचार आणि वागणं चांगलं ठेवा. लोक खुर्च्या देतात बसायला, बसा, असं वागणं तुमचं त्या ठिकाणी ठेवा. मग त्याच नामदेवरायानं रुक्मिणी मातेला देवाची ओळख करून दिली. कधी बलिप्रतिपदा होती, बलिप्रतिपदामध्ये दीपावलीचा पाडवा. त्या दिवशी काय करायचं असतं? नवऱ्यानं बायकोला ओवाळायचं असतं. चुकलं माझं, बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं नाही? ओवाळलं नाही तुम्हाला? हो महाराज म्हणतो, तुम्हाला ओवाळलं नाही? आपलं काही आपल्याला ओवाळणी नाही, काही आपल्याला दुष्काळ जायचं. अजून 2 वर्षाने प्रत्येक गावात 50-50 साधू. लग्न नाही झालं, साधू थोर जाणार. एकच काम, सकाळी उठायचं, घरासमोर झाड लावायचं गांजाचं, बोले काय करणार? मुलगी मिळणार, लई चिंतेची विषय झाली, लई म्हणजे लई. एकानं तर स्वप्नात लग्न केलं, स्वप्नात. लग्नात निघालं जोडी,
जोडी आणि जोडी निघाल्या. घोडा घोड्यावर बसला, झोपीतवर स्वप्नात, आणि घोड्यावर बसला आणि जवळ गेला. हार टाकायची क्रिया चालू होती. बामन महोदय येत आहे. बामन महोदय सुद्धा आले होते आणि बामन महोदयने त्या ठिकाणी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ सुरू केलं. हात टाका नवरदेव, हात टाका, लवकर टाका. नवरदेवाने हात टाकलं, नवरीच्या गळ्यात पडलं. नवरीला म्हणले, नवरी हात टाका. नवरीनं हात टाकलं, बामणाच्याच गळ्यात पडलं. त्यालाच नवरदेव म्हणतो, अरे बापू, त्याला झोप एकदाच उघडली, पाहिलं सगळ्या गोदड्याच्या दोऱ्या उपसून काढलं. अरे सपने हो नाही होते जो नींद नहीं आते, सपने तो वो होते जो नींद नहीं आते. अरे सपने आपल्याला झोपी होते नाही. मग बलिप्रतिपदा तुम्हाला ओळखलं नाही का? येणारी बलिप्रतिपदा म्हणजे दीपावलीचा दुसरा दिवस पाडवा. लक्षात ठेवा, त्या दिवशी काय करायचं? कणिकाचा दिवा करायचं, देवळीमध्ये ठेवायचं आणि मान ठेवून घ्यायची. पण यांच्यात तोंड लागायचं नाही. सांगतात तरी कळत नाही आपल्याला. मला माहित नाही एवढे सज्जन माणसे, ते सांगतात तरी कळत नाही. मला बरेच दिवसांनी कळालं, बाईक कोला पेट्रोल पंपवर का नाही चाप लिहिलेला असता, आग लावणाऱ्या वस्तू म्हणून एक असं राग मालकाला म्हणते, अहो काय काय सांभाळू? घर सांभाळू, शेत सांभाळू, काम सांभाळू, काय काय सांभाळू? तुमच्या आई बाप सांभाळू, म्हातारे सांभाळू, काय काय सांभाळू? हे म्हणला फक्त तोंड सांभाळ, बाकी सगळं सांभाळू. तोंडाला तर हे पाहिजे आहे. हा, खाऊन पिऊन तर कुडाला लागलं घर तू फक्त तर बाकी आपण पाहून घेऊ असं. मग रुक्मिणी मातेने ओवाळायचं ठरवलं. पांडुरंगाकडे रुक्मिणी माते गेली आणि पांडुरंगाला सांगता, पांडुरंगा अहो तुम्हाला ओवाळायचं आहे हो. पांडुरंग म्हणले, मी कुठे म्हणतो, मग जा आरतीच ताट घेऊन. आरतीच ताट घ्यायला रुक्मिणी माते निघाली आणि पांडुरंगानं काय केलं, त्या ठिकाणी सगळे भक्त रावळात बोलून घेतले आणि सगळ्याला सारखा अवतार दिला. रुक्मिणी माते आली. रुक्मिणी माते आल्याच्या नंतर पाहिली, वैजयंती माळा गळा श्री वच्छलांचन विष्णुदास नामाया. याने दाविली कोण. मग नामदेवरायानं त्याला दाखवलं यथार्थ स्वरूपाचा देव. विसोबा खेचरमुळं नामदेवरायाला कळायलं आणि नामदेवरायामुळं या रुक्मिणी मातेला कळायला अभंगाचा दुसरा चरावा. बरवे झालं. बरवे झालो शरण गेलो गेलो संकटी कामने समागमे नाचो प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो गेलो संकटी. हातवरी करा. हात उद्या सकाळी तुमच्या हात करा करा वरी करा. चला हातवरी करा. प्रत्येकाने हातवरी करा. हातवरी करा. मोबाईल घ्या. करा हातवरी करा. हा म्हणा की विठोबार पुमाये विठोबार पुमाये विठोबार विठोबार पुमाये
आणा तोपर्यंत माणसाला काचित ध्यान येत नाही. महाराजाला ध्यान येत नाही पाकिट किती ठरवलं. भजण्याला वाटत नाही किती आहे शेवट. अजून बसलेला कधी विचार येत नाही की झाल्याने किती द्यायचं आहे. ते तर काहीच आठवण येत नाही. का हा सुख सोहळा एवढा आनंद आहे हो. स्वर्ग कुठे आहे मी पाहिलं नाही. स्वर्ग काय आहे मला माहित नाही, पण कीर्तनात स्वर्ग आहे या अनुभवाने म्हणून संत विचारात तुम्हाला मिळेल शांती. हा वारकरी संप्रदाय तुमच्या जीवनात घडू शकेल क्रांती. व्यसनापासून दूर राहा हीच करा खरी महाराष्ट्राची संपत्ती. एक दिवस तरुणच टिकू शकेल छत्रपती शिवाजी महाराजांची संपत्ती. त्या शिवरायानं ज्या शंभूराजेनं आपल्या धर्मासाठी मरणपत स्वीकारलं त्या धर्मात आपण जन्माला आलेला कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला विसरता कामा नये. लक्षात नाही का हा जो स्वराज्य मिळाला ना ते छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. हा पण त्याच्या अगोदर मासाहेब जिजाऊंची कृपा. शिवाजी महाराजांना काय माहित होतं की स्वराज्याची कमतरता आहे नव्हतं माहीत. जिजाऊ मातेनं वयाच्या 16 वर्षी पूर्ण तसं स्वराज्य व्हावा इच्छा कोणाची होती? स्त्रींची होती, म्हणजे मासाहेब जिजाऊंची. मासाहेब जिजाऊन ठरवलं होतं. गजानन महाराजाला माहिती नव्हतं कीर्तनकार व्हायचं, ते त्याच्या बापानं ठरवलं. आपलं बाप कोण असावं आपल्याला ठरवता येत नाही, पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं आपल्या काठावर आहे. लक्षात नाही का? मग मासाहेबांना ठरवलं होतं म्हणून असं झालं बघा. ओम म्हणल्यानंतर शांती मिळते, राम म्हणल्यानंतर पापातून मुक्ती मिळते, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ती ताकद त्या महाराजांच्या नावात. जीवन चांगलं जगावं. त्या काळामध्ये रात्रीच्या 12 वाजता स्त्री येऊद्या आदराने म्हणत होते माऊली चालली. आता माऊली दिसत नाही हो. त्या माऊलीमध्ये दुसरीच सावली दिसायली आपली. लक्ष देऊ नाही का माझ्या दादांनो? गर्व करू नका. 4 दिवसाचे जीवन आहे. गळ्यामध्ये सोनं टाका, गळ्यामध्ये सोनं टाका. चोराची नजर तुमच्यावर असेल आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाका. पांडुरंगाची नजर तुमच्यावर. तुळशी माळ गळा रिधी कळवळा वैष्णवाचा ताकद आहे, पण माळ कोणाला आवडत नाही. काय काय म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाचं पोत्याचे हिसाब नसते. राहू दे तिकडे पोत म्हणून नाही, हे तर माळ घालावं लागते. पण माळ घालायला कोणाला आवडत नाही. काय काय माळ घालून सुद्धा आणतात हो. त्याला अर्थ नाही. माळ घालून जर हाणत असला पुढचा सत्ता पावलं कुठे. त्याच्या अगोदरच 100% बोलायचं नाही. पहिली गोष्ट माळ घालूच टिकवणं होत असेल तर घालावं, नाही तर जीवामध्ये काळ लागते. याला माळ म्हणतात. काय सोपी गोष्ट आहे का? त्याला साधा इकडे ताकद आहे माळ. आमदार खासदार सारखे पाळायला होता तो. एवढी ताकद आहे. सोपी आहे काय माळ? पण ज्याला घातली त्याला माहिती आहे. नुसतं घालून निघतात माळ दाखवतात. सोयरी झाली माळ काढली त्याला अर्थ नाही. मग चांगलं जगा. अहो ते कंस मामा असा होता, लेकरं जन्माला आल्यास नंतर मारायचे. आपण कंस असे झाले पोटातच लेकरं मारतात. कंस मामाला माहित होतं 8वा अवतार माझा संहार करणार आहे, तरी सुद्धा कंस मामा काय केलं? 8वा अवताराची या ठिकाणी प्रतीक्षा करतात. पहिलाच मुलगा झाला त्या ठिकाणी वशिष्ठाला आणून दिलाय पाप. देवकी मातेने जसं सांगितलं नेऊन दिलं. दिल्याच्या नंतर कंस मामा म्हणतोय 8वा अवतार मला मारणार आहे, मग पहिल्या अवताराला मारून मी बाळ हत्येचं पात्र का घेऊ? राक्षसाला कळतं बाळ हत्येचं पात्र घेऊ नये. आपण पोटात लेकरं मारता. ज्याला 3 मुलगी झाली ना त्याला वाटतं आता मुलगी होऊ नये, आणि होत असेल तरी पोटातच याचं काटा काढावं. लक्ष देऊ नका तुमचाही काटा नाही. जसं कर्म कराल ना तसं फळ भेटणारच. देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माचं भोग भोगून घेतल्याशिवाय माझ्या बापालाही सोडत नाही देवाचा या ठिकाणी नियम आहे. त्याच्यामुळे कर्म चांगले करा. चांगलं जगायचं. मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही. मोराचं नाचणं झालं त्याला आपलं पिसारा बांधावं लागते, आणि माणसाचं जगणं झालं त्याला आपलं पसारा आपटावं लागतं. त्याच्यामुळे चांगलं जगा. गर्व करू नका. आपण असे जगा. हिमायतनगर तालुका सोडा, पण मंगरुळ गाव तेवढं आपलं नाव घेतलं पाहिजे. चांगला माणूस होता. नाही तर मेलं बरं झालं गावाचं काळ कटलं. लई तकलीफ देत होता असं म्हणून नाही. पहिल्या पंक्तीला येत होता आणि मग सापडत नव्हता. असं काही फायदा नाही हो. चांगलं जगा. कमी जगा पण चांगलं जगा. मुलीला मारू नका. मुलीचं प्रेम खूप असतं. लक्ष देऊ नका. 5 मिनिटाचा प्रसंग आहे, सर्वांना सांगायचा आहे. 5 मिनिटाचा प्रसंग आहे, नंतर मी आटपून घेणार.
वेळ संपत आलेला आहे आणि तुमच्या गावामध्ये आपले 2 दिवस झालेले आहेत, 2 कीर्तन झालेले आहेत. अजून 3 वर्ष आपण बिनविरोध आहात. पुढचं मला माहित नाही, पण जोपर्यंत आमचे सरपंच बापू आहेत, गावकरी मंडळीचं खूप प्रेम आहे, ते आपल्याला पडू देणार नाही. आणि आपल्या माणसाला आपणच मोठे केले पाहिजे, त्याला माणुसकी म्हणतात. नाही तर लोकाला डोक्यावर उचलायचं, आपले जाऊ द्या कुठे, त्याला अर्थ नाही. आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे. खूप प्रेम आहे, लक्ष देऊ नाही का? मुलीला आपण मारू नये. मुलीचं लई प्रेम असतो बापावर. मुलींना तुम्हाला सुद्धा हात जोडून एक विनंती आहे. मुलीचं जेवढं प्रेम बापावर असतं ना, तेवढं प्रेम कुणाचं नसतं. अहो, लहान मुलगी घरी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले दर्शन देते. सगळ्यात पहिला आईला विचारते, आई अगं आई, आई बाबा कुठे गेलेत का आई? काय असते आई म्हणते, बाई तुझे बाबा इथे बसून आहेत ना, बाबाने काही खाल्लं का गाई? नाही, बाबाने काही खाल्लं नाही सकाळपासून. गाई त्या मुलगी त्या बापापाशी जाते, त्या बापाला म्हणते, बाबा अहो बाबा तुम्ही काहीतरी खा ना बाबा. काय असते बाप म्हणते, मला खायचं नाही, तू खाय. मुलगी जाते आणि एकटी बसते महाराज. त्याची आई म्हणते, बाई तुझे बाबा जेवत नाही, वाच तू जेवून घे. मुलगी म्हणते, आई आज माझा धर्मदाता बाप उपाशी आहे, मी जेवून घेऊ? मी जेवणार नाही. लक्ष देऊ नाही का? अरे 3 टायमाची जेवणात चिंता करणार आई आहे, पण आयुष्याच्या जेवणात चिंता करणार तो म्हणजे आपला बाप आहे. छोट्या छोट्या संकटासाठी आई आहे, तर आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संकटासाठी बाप आहे. ज्याला बाप कळायला ना, त्याला खरा पांडुरंग कळायला. पण ज्याला बाप कळायला नाही ना, त्याला देव कळायला नाही. हो, मी आजपर्यंत असं कधी ऐकलं नाही की देवाची सेवा केली नाही बाप भेटले नाही. हो, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. तसंच आई बाप फार महत्वाचे आहे. तो तुम्ही बंगले बांधा, तुम्ही घर बांधा, तुम्ही फ्लॅट घ्या, 3-3 मजली बांधा, पण त्या तुमच्या बंगल्याच्या ओट्यावर तुमचे म्हातारे आई बाप बसलेले नसतील ना, शोभा नाही हो तुमच्या बंगल्याला, शोभा नाही. फार किंमत आहे त्या म्हातारे आई बापाला. लक्ष देऊ का? बोला पण टाकून बोलू नका. हो, खूप कमी दिवसाचे पाहुणे आहेत आई बाबा आपल्या जीवनाला, खूप कमी दिवसाचे. अहो खूप कमी दिवसाचे आहेत, जाणार, जास्त दिवस राहणार नाही. तुम्ही जर त्याला टाकून बोलत असेल ना, तर 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5 वर्षात मरेल. 5 वर्षात त्या 4 पायाच्या बैलाची कधी हिंमत झाली नाही की बापाच्या शब्दाच्या वरी जावं. पण 2 पायलाच पावाचं बैल असं आहे आज, जे आपल्या बापापासून दूर जाते. हे आपले गुन्हे आहेत. लक्ष देऊ नाही का? असं घडल्याच्या नंतर ते मुलगी त्या ठिकाणी थांबली. रात्री 11 वाजले. 11 वाजता मुलगी बापाकडे जाते, बापाच्या अंगावरच पांघरण काढते. पाहिलं तर काय, पहाडासारखा बाप ढसा ढसा रडतोय, ढसा ढसा. मुलगी म्हणते, बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा हातपाय चुरून देऊ का बाबा? बाबा डॉक्टरांना बोलून आणू का बाबा? बाबा काहीतरी खा ना हो बाबा. बाबा बाबा म्हणून रडतो. एवढं प्रेम असते हो मुलीचं. लक्ष देऊ नाही का? त्यावेळेस तो बाप म्हणतो, बाई मी 5 वर्षाची असताना माझी आई गेली बाई, आणि तू आई गेल्याच्या नंतर मला आईचं प्रेम देणार कोणी भेटलं नाही, कोणी भेटलं नाही बाई. आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटतील पार. मावळला दाराईचा, मावळला दार. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगा तोडतोया, माझा कंठ दटतोया. गोष्ट बापाची सांगताना माझा देह दटतोया. गोष्ट बापाची सांगताना ज्याच्या जीवनातून पाप गेला ना,
असतो, बाप बापच असतो. ज्या बापाला जमलं ना ते आपल्याला जमणार नाही. म्हणते बाप म्हणतो बाई तू माझ्याकडे येतोस ना, माझ्या डोक्यावर हात फिरवतोस ना, त्यावेळेस मला असं वाटतं की माझी आईच माझ्या पोटी जन्माला आली की काय. एवढं प्रेम असतं मुलीचं. मुलींनो, एकदा का तुमचे म्हातारे आई बाप गेले ना, माहेर संपलं तुमचं माहेर. तुमचा हक्काचा उमरा म्हणजे तुमचे आई बाप आहे. एकदा आई बाप गेले ना माहेरात आपल्याला कोणी विचारत नाही. हो लक्ष देऊन ऐका. आणि आई काय मुलीपासून जास्त अपेक्षा करत नाही. आई फक्त मुलीला म्हणते उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. ते तर पडला असेल उन्हाचा काळ, पण इथे आमराई पिकली असे खार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. आईने तुला कशाला बोलवले, रात्रंदिवस काम धंदा तुला विसावा बी नसल. अरे ग लंबे लंबे घे केस तुझे गुंठा झाला असल. आईच्या हाती नावून जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. आईला तुला कशाला बोलले, आनंदाने हसू आनंदाने रडू, सुख दुःख सांगूनी पूर्ण रात्र काढू. सकुनाचा हिरवा चोडा घेऊन जागले की, आणि उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. एवढं प्रेम असतं हो. तुमच्या लग्न होतात ना हो, लग्न त्यावेळेस तुम्हाला मंडपात सगळे सापडेल, घरचे सापडेल, चुलते सापडेल, तुमची आत्याबाई सापडेल, तुमचे मामा सापडेल, पण तुमचा फाटक्या कपड्याला बाप सापडणार का. तो बाप तुम्हाला जाताना पाहू शकत नाही हो. मुलगी वाट लावायची राहावी, तेवढ्यामध्ये लोक पाहतात कुठे गेला मुलीचा बाबा. गेल्याच्या नंतर सांगतात अहो दादा मुलगी वाट लावायची चला. त्यावेळेस तो बाप द्यावर दगड ठेवतो आणि उठतो. 4 चौघांना त्याला धरावं, मुलीकडे न्यावं. मुलगी सगळ्याकडे दमाना जाईल, मामाकडे आत्याबाईकडे सगळ्याकडे दमाना जाईल. बापाला पाहिलं की पळत सुटते आणि मिठी मारते. 4 माणसानं सोडवावं तरी मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधिले सुटे. एवढं प्रेम असतं हो. लक्ष देऊन ऐका. आणि मग तुम्ही ज्यावेळेस जाते ना, मुलगी आपल्या सगळ्यात पहिले बापाचं दर्शन घेते. बापाचं दर्शन झाले की आईचं घेते, भावाकडे जाते, भावाला म्हणते भावा ए भावा तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळा झालास ना भावा, तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळा झालास ना भावा, आपलं घर रस्त्यावर येईल रे भावा. त्याच्यामुळे माझी हात विनंती आहे रे बाबा, तुझ्या बायकोच ऐकू नको रे. तुझ्या आईने खूप कष्ट केले रे बाबा. एक मुलगा आईकडे गेला, आईला सांगतो आई मला ऋण फेडायचे आहे तुझे. आई म्हणली बाळा म्हणजे ऋण तुला फेडणार नाही, फेडायचे आहेत ना. बरं ठीक आहे, रात्री माझ्यासोबत झोप. त्यावेळेस दोघे एका रूम मध्ये झोपल्यास आईने रात्री 12 वाजता अंगावर पाणी ओतून घेतलं आणि मुलाला जाग आली. मुलगा म्हणतो आई काय झालं. ते म्हणते बाळा काय झालं की रे, झोपीमध्ये मलमूत्र झालं काही कळत नाही रे. आई छी म्हणून त्या ठिकाणी उठून गेला. सकाळी आई उठते फिटले का रे माझे ऋण. नाही आई कसं काय फिटू शकत नाही का. अरे माझ्या अंगावरचं पाणी तुला सहन झालं नाही किड्या. तू या साईडनं लघवी केला, तुला या साईडला घेऊन झोपले. तू या साईडनं लघवी केला, तुला छातीवर घेऊन झोपले रे. आणि तू छातीवर लघवी केला की रात्रभर तुला मांडीवर घेऊन रात्र काढली रे. आणि आज तुला हे सहन होत नाही का, ऋण फिटणार नाही. मग मुलगी भावाचं दर्शन घेते. भावाला म्हणते भावा हे भावा तुझ्या बायकोच ऐकून वेगळं निघून नको रे भावा. माझे आई वडील रस्त्यावर येईल रे भावा, माझ्या आई वडिलांचा विचार कर रे भावा. मुलगी एक पाऊल पुढे टाकते, माग पाहते, एक पाऊल पुढे टाकते आणि माग पाहते. मारा कन्याचा सूर्याची जाये, कन्याचा सूर्याची जाये, कन्याचा सूर्याची
असतं हो. त्याच्यामुळे मुलीला ज्याच्याजवळ मुलगी आहे ना तो खरा श्रीमंत आहे. भाकरी बरोबर भूक असावी, पैशा बरोबर दान असावं आणि अंतरणा बरोबर झोप असावी. महाराज पैसा आहे, दान नाही, दारिद्र्य आहे. भाकर आहे, भूक नाही, दारिद्र्य आहे. अंतरणा आहे, झोप नाही, दारिद्र्य आहे. सगळं देवानं दिलं. वेळ संपत आले, लक्ष देऊ नाही का? अरे त्याला आई आहे जी आपल्यावर निस्वार्थपणाने प्रेम करते. माता माऊल्या पहिले चटणी वाटायला पाठ होते ना, तेव्हा मिक्सर सुद्धा नव्हती, चटणी वाटायला पाठ होती. आणि पाटावर माझ्या माता माऊली चटणी वाटायचे. आणि चटणी मोसम मध्ये आली की बाहेरून आवाज यायचं, आई झाली. कळायला का झाली? आई झाली. आईवर किती मोठा संकट. दोन्ही हात चटणीने भरलेले. बाहेरून आवाज आला, चिंटूची सूज आली, अशी झाली. तर कसं करावं? आई मालकाला सांगते, अहो मला काय का ना, अहो तेवढी शिदोवा बाळाची. तू काय करतेस? अहो माझ्या हातात चटणीने भरलेली हात, केवळ कळत नाही का? मग त्रास होऊ नये म्हणून आई काय करते, पोराला चटणीचे हात लावत नाही. आणि पोरग मोठं झालं की आईला म्हणतो, आई तुला कळत नाही, येडी असतो. मला वाटते त्या हाताने आईने धुवायला पाहिजे. आग झाली असती ना मग कळली असती आई काय. आई करण्यासाठी आईच व्हावं लागते. लक्ष द्या नाही का? शब्दाच्या शब्द जरी झाले असेल तर क्षमा करा. खूप गोड नियोजन सगळं गावकरी मंडळी या ठिकाणी केलेल्या. आणि महाराज आमोशा होती, परत सोमवार होती व्यसनमुक्ती दरबार. आणि तुमच्या आशीर्वादाने या सोमवारी लगभग 10,000च्या वरील लोक व्यसनातून मुक्त झाले. तुमच्या मुरुळकडचा आशीर्वाद. एवढे व्यसनमुक्तीचं दरबार होतं आणि भरपूर पब्लिक होती. लगभग माझी 72 तास बैठक झाली. आज माझी तब्येत नव्हती कीर्तन करायची. आमचे सरपंच पावडे बापू घरी आलते आणि मी तेवढ्यात पेटीवर बसलो होतो रियाज करत. तेवढ्यामध्ये 10-15 माणसं आली. 10-15 माणसं आली की आम्ही बरेच वेळ बोलले, महाराज तुमचा अभ्यासही होत नाही आणि तुमचं झोप नाही होत नाही. मग ठीक आहे, कारण का जब तक जिएंगे तब तक जन सेवा करेंगे, जिस दिन जाएंगे उस दिन भगवान की सेवा करेंगे. असं आमचं जगणं आहे. आपलं एकच कार्य, एकही संकल्प, एकही नारा, जनसेवा ये धर्म आम्हाला. मी तुमच्या गावात पैशासाठी नाही हो, फक्त परिवर्तनासाठी आलेलो. तुमच्या गावात झालेला परिवर्तन हेच माझ्यासाठी परमार्थ. परिवर्तनाला फार किंमत आहे. वेळ संपत या ठिकाणी आलेली आहे. शब्दाचे शब्द जरी झाले असेल क्षमा करा. 10 मिनिट पुढे वरी झाले. महाराज मंडळी मला क्षमा करा, कारण की तुम्हाला रोजच कीर्तन आहे. आणि उद्या हरिभक्ती पारायण आपले डोळंबेकर गजानन महाराज यांचं कीर्तन आहे. त्याने सुद्धा भरपूर या ठिकाणी आपल्या गावामध्ये परिवर्तन केलं. बरेच लोकांना चांगले मार्ग दाखवले. ते बी गजानन महाराज आणि हे बी गजानन महाराज. ते बापू जरा वयस्कर झालेत म्हणून 2 वर्षापासून हे गजानन महाराज भेटले. काय या गावात 2 माणसाचे लई उपकार आहे. पहिले म्हणजे माधव बापूचे आणि दुसरे म्हणजे गजानन बापूचे. आता मी 3ऱ्या नंबरला आहो, पण मी उपकार करण्यासाठी नाही आलेला, फक्त एवढं की माणसं सुधरावं याच्यासाठी. सुधरा, चांगल्या मार्गाला लागा. शब्दाच्या शब्द जर झाल्याचे क्षमा करा. युट्यूब आले दादा पवन फोटोग्राफी, पण आपल्या नावानं युट्यूब आहे हरिभक्त पारायण गजानन महाराज किरगावकर असं टाकल्यानंतर चॅनल दिसेल. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीला दाबायला विसरू नका. आणि साऊंड सिस्टीम सुद्धा गुड आहे. सर्व महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी गुड आलेली आहे. आता सर्वांचं नाव मला पाठ नाही. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा आहे तुकोबारायचं मान राहतो. आणि बाहेर गावून काही पाहुणे मंडळ धरून काही माणसं फायदा नाही. लिंत होऊन बसले, जाणत होऊन बसले की आपल्याला आनंद भेटणार नाही. लिंत होऊन बसा. होय बापू, आज मी जन्मलो नाही तेव्हापासून भजनी आहे. किती कीर्तनकार पाहिजे तरी सुद्धा आम्हाला वा म्हणतात. याच्यावर मोठं काय? वा महाराज नंबर 1 कीर्तन करता तुम्ही असं म्हणतात. पण त्याला आम्हालाच माहिती की आम्ही किती नंबर 1 करतो. मला कळणार नाही. झाकली मोठ दाबून ठेवा. लक्ष द्या. आता एवढं सांगतो. पावसानं बदबद पडावं, उघडून जावं. उद्या सुद्धा कार्यक्रम आहे. उद्या बीडला कार्यक्रम, जरा लांब जावं लागते. आता येथून निघाले कार्यक्रमाला जावं. आणि त्याच्यामुळं माणसाला थोडं मळका असावं पण जळकं नसावं. चांगलं जगावं. वेळ संपत आला पण शेवटचं वाक्य. आज आमची गेल्या वर्षी मी स्कॉर्पिओ घेऊन आलतो ना लालवणी, आणि यावर्षी काय झालं, गाडी खराब झाली. ते तिथं लावलं दुकानवाल्याकडे. त्यानं म्हणला गाडी कोणाची आहे? ड्रायव्हरला. ड्रायव्हर म्हणला महाराजाची आहे. कोणा? गजानन महाराजाची. हो गजानन महाराजाची.
बरोबर गेल्या वर्षी गाडी दुसरीच होती, या वर्षी महाराजांना गाडी बदलली. हा त्यांना काय काम आहे, लोकांच्या मुंड्या मुटगाळाची गाडीच घ्यायची. अहो घेतली कशी, हे पाय ना, घेतली तर हप्त्यावर असला, सप्त्यावर घेतली, तुम्हाला काय करायचं. घेतली याचा आनंद मला एवढंच सांगतो. आणि झालेली सेवा हे मारुती राज्याने समर्पण करतो. ज्ञानेश्वर हॅलो, 1 रुपये देणगी प्राप्त झाले. धन्यवाद धन्यवाद. अखंड हरनाम सप्ताह करता 500 रुपये देणगी मिळाली आहे. धन्यवाद धन्यवाद. बाबा